तर 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात आता मोर्चामध्ये मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक दीपक पवारही सहभागी होणार आहे। तर याशिवाय 7 जुलै रोजी धरणे आंदोलन सुद्धा ते करणार आहे। मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक दीपक पवार यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीतही केली, बघूया। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी अभ्यासक केंद्राचे दीपक पवार हे सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। याशिवाय 7 जुलै रोजी ते धरणे आंदोलन सुद्धा करणार असल्याचं बघायला मिळतंय। आपल्यासोबत मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आहेत। सर, सर्वप्रथम तुमचे स्वागत। सर, आता 5 जुलैला उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांची संयुक्त रॅली निघणार आहे, काय मत आहे? या दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला आमच्या सदिच्छा आहेत। आमची जी काही कार्यकर्त्यांची माफक ताकद आहे आणि 7 तारखेला असलेलं धरणं आंदोलन लक्षात घेता जी काही मर्यादित मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध असेल त्यातनं आमचे लोक त्याच्यात नक्की सहभागी होतील। हा यांचा त्यांचा असा कार्यक्रम नाही, हा प्रत्येकाचा आपला कार्यक्रम आहे। काका पुतण्या एकत्र येईल का, भाऊ भाऊ एकत्र येईल का, याच्यापेक्षा माझ्यासमोरचा प्रश्न कोण कोणाच्या बरोबर एकत्र आल्यामुळे अंतिमतः मराठी माणसाचं आणि भाषेचं भलं होईल का। या प्रक्रियेमध्ये एकत्र माणसं येण्याने भलं होणार असेल तर एकत्र आलं पाहिजे, एकत्र येण्याने भलं होणार नसेल तर मराठी भाषेच्या भल्याबद्दलचा काही एक वेगळाही विचार व्हायला पाहिजे। पण मला असं वाटतं की दोन भाऊ, त्यांचा पक्ष, त्यांची संघटना, त्यांच्याकडचं एकमेकांच्या बरोबर दीर्घकाळ काम केलेलं नेतृत्व हे निश्चितपणे त्याचा विचार करतील आणि आम्ही त्या दोघांनाही तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल तुमची सगळी ताकद वापरून तुम्ही सरकारला वाकवलं पाहिजे अशी विनंती करत राहू। कॅमेरामन नितीन बोदरेसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।